ऍक्च्युली मी अभिजितला भेटायला आले. आय मीन आमच्या एंगेजमेंटच्या रिंगची शॉपिंगसाठी जायचं होतं. तो नाहीये घरी. मी नंतर येते. नंतर नाही आलीस तरी चालेल. आणि खरं सांगायचं तर कधीच परत नाही आलीस तर जास्त आवडेल आम्हाला. ही शोध हा तपास हे लोकांना भेटणं आपण खूप आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे आपला मनस्ताप वाचला असता सगळा. आपण वेडे आहोत रे चंद्या. अबे तू काही बडबड करतोस, मला काही कळत नाही. अरे तू मला इथे का बोलवलंस? काहीतरी क्लू मिळाला म्हणालास. कोण भेटलं ते? चल माझ्या बरोबर, आपण बाईक करून लगेच जाऊया. चल लवकर बाईक कर. आम्ही आत येऊ का? आमची प्रिया आणि तुमचं अभि यांचं लग्न ठरलंय तर तुम्हाला माहितीच आहे. आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर एंगेजमेंट अनाऊन्स करायलाच पाहिजे. म्हणून आम्ही म्हटलं की मोठा नाही, कारण तुम्हाला कदाचित आवडणार नाही, एक छोटासा घरगुती समारंभ तर व्हायला पाहिजे नाही का. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की नंतर कशाला करायचं, लगेचच उरकायला पाहिजे एंगेजमेंट. म्हणून आम्ही सगळी तयारी करूनच आलोय, कारण आम्हाला खात्री आहे तुम्हाला काही हरकत नसणारच. राईट? ऑफकोर्स. अभि कुठे आहे? शबी लवकर चल. डॅड, बॉब, रिया, प्रिया सगळे अभिकडे गेलेत. काय म्हणे तर एंगेजमेंट अभि आणि प्रियाची. वाव. हे अभिजित, काँग्रॅट्स. अरे काँग्रॅट्स ब्रो, काँग्रॅट्स. मम्मा आता तर सगळेच आलेत ना इकडे, मग आपण का थांबलोय? अगं सुरू करूया. माझ्यासाठी थांबलोत आपण. गुड. मला वाटतं आता आपण रिंग सेरेमनी सुरू करूया. अहो थांबा ना बाई, आम्ही काय फक्त हात हलवत नाही आलोय, भरपूर काही घेऊन आलोय आम्ही. यार मित्रांनो, सो आई, बाबा, आजी, प्रिया, ममा आणि ऑफकोर्स डॅड. त्या रात्री जो मी प्रियाचा गैरफायदा घेतला असं तिचं म्हणणं आहे, हे लोक येत नाहीत आहे, हे तेच सांगणार आहेत की त्या रात्री एक्झॅक्टली प्रिया कुठे होती. मला सांगा, या प्रिया मॅडम राहतात त्याच्या समोरच्या बिल्डिंगचे तुम्ही वॉचमन बरोबर? हो. काय पाहिलं त्या रात्री? माझी नाईट ड्युटी होती. या मॅडम 11:15च्या सुमारास बाहेर पडल्या. मी समोरच्या चाळीतून एवढ्या रात्री बाहेर पडतात म्हणून मी काळजीने पाहत होतो. त्यानंतर या एकाच खिडकीकडे वळून वळून पाहत होत्या. त्यानंतर त्या गेल्या. म्हणजे तू यांना जाताना पाहिलंस आणि परत आलेल्या? हो, 7:45च्या सुमारास सकाळी त्यांना पाहिलं. एका मोठ्या गाडीतून बसून आल्या. झोपेतून उठून आल्यासारखे वाटत होते. ठीक आहे, तुम्ही थांबा मागे. तुम्ही या प्लीज. मला सांगा, या मॅडमना तुम्ही ओळखता का? अहो तिला कशी नाही ओळखणार मी? अहो दसा मेली. अहो कसले संस्कारच नाही तिच्यावर. अहो रात्री कचऱ्याचा डबा ठेवते ना दरवाजात, आणि रात्री कचरा टाकला होता त्याच्यात. ही बया आली की हो धावत आणि फुटबॉल सारखा माझा डबाच उडवला की. बरं, पण ती आली कुठून होती? अहो बाहेरून आली होती ती सकाळी 8 वाजता. आमचा कचरेवाला 9 वाजता येतो की नाही, अहो म्हणून कचरा राहिला होता. आता जर प्रत्येक जणच म्हणतोय की प्रिया त्यावेळेला बाहेर होती, तर माझी इच्छा असूनही मी जबरदस्ती करणार. You are a cheater. कळलं तुला? You're a liar. डॅड ह्यांनी यांना पैसे दिले असणार. डॅड ही चालती भिकारी माणसं आहेत. 4 पैसे दिले तर कोणाचं खूनही करतील. ठीक आहे, तुला सोफिस्टिकेटेडच माणसं हवीत ना? तुझ्या जीवाभावाच्या माणसांपैकी कोणाला तरी बोलू? somebody सोफिस्टिकेटेड. आणि हा, पैशांच्याच बाबतीत बोललीस ना तू, तर यांना मी पैसे द्यायची गरजच नाही, कारण त्या मुळातच तेवढ्या श्रीमंत आहे. सो आय गेस त्यांना बोलूनच विचारूयात त्यांचं काय म्हणणं आहे. माझी प्रियाला प्रीत कर.